सर्वांना मनपूर्वक धन्यवाद आणि सर्वांचे मनपूर्वक आभार. उन्हाळ्याचे दिवस आहेत, संध्याकाळ असली तरी सुद्धा उकाडा काही कमी झाला नाही. पण तुम्ही सर्वजणी इथे 4:30 पासून उपस्थित आहात हे बघतोय मी. हा उत्साह, काही नवीन ऐकण्याची इच्छा, ह्या सगळ्या बघून फार बरं वाटतं. यावेळेला मागे केव्हा तरी मी आपल्याला म्हणालो होतो, मी ऐकलं होतं असं की आपल्या देशातली संस्कृती स्त्रियांनी जतन केलेली आहे. नुसती जतन केलेली नाहीये, ती वाढवलेली आहे. एवढंच नव्हे तर आज आपला जो विषय आहे, सीता म्हणा, द्रौपदी म्हणा, अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरेत महापातकनाशनम अशा स्त्रियांनी संस्कृती निर्माण केलेली. त्यामुळं हा आता पाडव्यापासून रामनवमीपर्यंतचा आठवडा हा सगळा रामनामाचा गजर असणारा हा आठवडा आहे. आणि विशेषतः या वेळची रामनवमी किंवा जास्त महत्वाची वाटतीये. कदाचित आपल्या देशाच्या इतिहासात हजारो वर्षानंतर आलेला हा दिवस आहे. जणू काही मनवंतरच आहे. अगदी स्पष्ट बोलायचं म्हटलं तर 1914 साली मोदी राजवटीत आल्यानंतर हिंदू धर्माला अनुकूल वातावरण तयार झालं. आणि जेव्हा एखाद्या धर्माच्या मागे राजसत्ता उभी राहती तेव्हा त्या धर्माचा प्रसार चांगला होतो. नाहीतर मग त्या धर्मावर दडपण येतात, धर्म दाबला जातो. असा अनुभव आपण गेले 70-75 वर्ष घेतला. म्हणून मी म्हणालो की रामनवमी म्हणजे हे मनवंतर आहे. रामाचा नावाचा पुष्कळ सगळीकडे गजर चालू आहे. रामरक्षा आपण लहानपणापासून म्हणतोच, पण राम नामाचं महत्व सगळीकडे चालू आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपले दिल्लीचे मुख्यमंत्री तुरुंगात गेले, त्यांनी सुद्धा रामायण वाचायला मागवलं. म्हटलं खरंच राम ह्या फार मोठे दिसत आहेत बरं का आपल्या इतिहासामध्ये. रामायण महाभारत वाचतो म्हणजे मी तिथे सगळं आतापर्यंत उद्योग केले, उंदीर खाल्ले आणि मांजरं आता निघालेली आहे तिकडे. तेव्हा असं सांगायचं मुद्दा म्हणजे रामायण हे जगातलं पहिलं महाकाव्य आहे. रामायण हे जगातलं पहिलं महाकाव्य लिखित स्वरूपातलं आहे. वेद हे पहिलं महाकाव्य, पण लिहिलं गेलेलं महाकाव्य रामायण आहे. रामायण काय, महाभारत काय, हे जगातले उत्कृष्ट ग्रंथ आहेत. जगातल्या इतर ग्रंथाशी तुलना झालेली आहे. आणि रामायणासारखं हे तर महाकाव्य आहे. महाभारत हे महाकाव्य नाही, रामायण महाकाव्य. लवकुशाला वाल्मिकीने जे म्हणायला सांगितलं होतं अश्वमेध यज्ञानंतर, ते प्रत्येक कडवं वेगळ्या वेगळ्या सुरातलं आहे, वेगळ्या वेगळ्या तालीतलं आहे. ते बसून घेतलं होतं त्यांनी. हे सगळं 800 श्लोकाचं म्हणलं त्यांनी, त्याची छाप पडली. रामाने बोलवलेले कोण आहे ते म्हणून, आणि मग पुढचा इतिहास आहे तो सांगितलं तुला. पण हे रामायणाचं महत्व इतकं विलक्षण आहे. रामरक्षा म्हणजे आता त्यापेक्षा उल्लेख आहेत बघा. सगळ्या अवयवांना संरक्षण रामानं द्यावं, भरताने द्यावं, सुग्रीवने द्यावं, मारुतीने द्यावं. आणि नंतर बघा असं आहे की बुधकौशिक ऋषींना शंकरांनी स्वप्नातून सांगितलं. हे पलटण जवळ गिरवी नावाचं गाव आहे, 15 किलोमीटरवर. तिथं तो प्रसंग घडलेला आहे. तुम्ही त्या रस्त्याने अलीकडे यायला लागला की जेजूर नावाचं गाव आहे. तिथे रामदास स्वामींनी शंकराची आरती रचलेली, लवथळेश्वराचं देऊळ आहे तिथे जेजुरीला. आणि बघून आलो रामरक्षेमध्ये पुढं तर म्हणलंय की रामरक्षा जो नित्यनिमित्त म्हणतो त्याला अश्वमेध यज्ञाचं पुण्य लागतं. एकैकम शरणपुरुषा महापातकनाशक ही सुरुवात आहे रामरक्षेची. एक एक शब्द म्हणता तो तुमचं महापातक नैश होतात. इतकं सामर्थ्य राम नाम मध्ये. आणि ह्या रामाचा प्रभाव जगभर पसरला. आजही पाऊल खुणा आहेत, सापडतात, दाबून ठेवल्यात. रोम हे शहर राम ह्या नावावरनं रचलं गेलंय. पोप हे शब्द पापावरनं आलेला आहे. पाप निर्मूलन करणारा तो पोप असं लिहिलं आहे. जगभर अगदी जपान पासून ते युरोप पर्यंत हा प्रभाव आता अतिशय संशोधन व्हायला लागले. गेल्या 50 वर्षामध्ये संशोधन होते. शास्त्रीय दृष्टिकोनातून संशोधन होते. सांघिक गोष्टी नाहीये,
छोटा अभिमान धरावा म्हणून नाही येत. ते घडलेला इतिहास आहे आपला, अतिशय उत्कृष्ट इतिहास आपल्या जगाचा आहे, आपला भारताचा आहे जगामध्ये. इंडोनेशिया असं राष्ट्र, जकार्ता राजधानी त्याची, त्याचं मूळ नाव संस्कृत आहे, जय करता ते जगा. एका ठिकाणी उल्लेख आहे असा, नुकताच त्यांनी एक तिथं परिषदेला गेले होते आणि जाताना बघितलं तर दारावरच मोठं चित्र काढलेलं. हे चित्र कोणाचं होतं तर नल ह्याचं चित्र होतं. तो इंजिनियर आहे, तो स्थापत्य आहे, त्याचं चित्र तिथे आहे आणि त्याची पुस्तिका आत वाटली. इंडोनेशियाचे विमान कंपनीचं चिन्ह गरुड आहे आणि इंडोनेशिया शेजारी रामाचं मोठं मंदिर आहे बोर्निओ बेटावर. एकाच मुलाचं नाव हिंदू पण आणि मुसलमान पण आहे, काही भांडण होते हिंदू मुसलमानांची. त्याचं कारण रामाने ज्या रावणाचा पराभव केला तो विलक्षण, शक्तिमान, सामर्थ्यवान, तेवढाच क्रूर, तेवढाच हिंसक होता. त्याची राजधानी या ठिकाणी होती, लंका. एकदा मी तुम्हाला काढले, ठीक आहे, फारसं नाही, त्याच्याकडे तुम्ही कलात्मक बघू नका, फक्त आपण माहिती असावी म्हणून. आपल्या भारताची राजधानी जशी दिल्ली आहे तसं रावणाची राजधानी ही लंका आहे आणि त्याचा प्रभाव हा सगळीकडे होता. त्यामुळं ज्या रावणाला मारलं तो राम कोण आहे ही उत्सुकता आणि मग रामाचं भर. मी आणि माझी मिसेस थायलंडला आम्ही गेलो होतो. थायलंड सिंगापूर दौरा केला केसरीकडनं आणि थायलंडला माझे 2 विद्यार्थी होते PhDचे. ते सारखे मागे लागले होते, सर आमच्याकडे या, सर आमच्याकडे या. त्यांना म्हणलं मी आता येणाऱ्या प्रवासाला राहील 2 दिवस तुमच्याकडे. तिथे राहिलो आम्ही. संबंध प्रवासामध्ये काय दिसलं, ते बुद्धांचा देश आहे सगळा, पण प्रभाव आहे मात्र रामाचा. त्या राजाचंच नाव राम आहे आणि हा 9वा माणूस आहे आपलं राम लावणार, 9th किंग राम लावणारा. मग आमचा विद्यार्थी राजवाड्यात घेऊन गेला. म्हणला सर तुम्हाला हे राजवाडा दाखवणार नाही केसरीचे लोक, मी दाखवतो म्हणे. थायलंडचा होता तो. त्या राजवाड्यावर असे भिंती सगळ्या रामायणाने कोरलेल्या आहेत आणि तिथे शिडे आहेत, रंग आहे, ब्रश आहे, माणसं तयार आहेत. जरा खरवडलं की दुरुस्त करतात. त्या थायलंडच्या राजधानी ब्रह्मदेशाने हल्ले केले त्यामुळे राजधानी उद्ध्वस्त झाल्या. तर एक राजधानी आहे, तिचं नाव आहे आयाथुया, म्हणजे अयोध्या. इंडोनेशिया काय, मलेशिया काय, फिलिपिन्स काय, कोरियाची राणी, उत्तर कोरियाची राणी दरवर्षी रामनवमीला भारतामध्ये येते. तर येईल बघ एका रामनवमी पेपरमध्ये येते माहिती त्याची. हा रामाचा प्रभाव आहे, इतकं सामर्थ्य त्याच्यामध्ये. ही संस्कृती आपली ही जतन केलेली पाहिजे, ही दाबून ठेवली होती. त्या इटलीची राजधानी रोमचं मी तुम्हाला सांगितलं. इटलीमध्ये रोम शहरामध्ये युनेस्कोचं मोठं ऑफिस आहे आणि अन्नछत्र विभाग वगैरे, अन्न विभाग मोठा आहे, ऑफिस मोठं आहे. सगळ्या ऑफिसमध्ये रामायण कोरलेलं आहे इटलीमध्ये. आणि इटलीमध्ये ते रांजण सापडले, त्या रांजणावर रामायण कोरलेलं आहे आणि सगळं तरी संग्रहालयामध्ये ठेवून दिलंय. आणि तो लेखक म्हणतो हे सगळं दाबून ठेवलं युरोपनी, बाहेर येऊ देत नाही. अशी अनेक उदाहरणं तुम्हाला सांगता येतील. ह्या रामायणाचा इटलीमध्येच होतं. राम, सीता, लक्ष्मण, धनुष्य त्यांनी खांद्यात लावले अशी चित्र आहेत, कोरलेली चित्र आहेत. ते बाहेर येऊ देत नाही. कारण युरोप संस्कृती, कारण गेले 400-500 वर्ष एक विचार होता, तो म्हणजे युरोसेंट्रिझम. म्हणजे मराठीमध्ये अर्थ असा, आम्ही युरोपमध्ये सांगतो ना ते जगभर चाललं पाहिजे, तुमचं मागासलेलं आहे सगळं. हा विचार सुचवला, रुजवला आणि आपण तो मान्य केला. स्वातंत्र्यानंतर सुद्धा आमचं तोंड सारखं युरोप लागलेलं असायचं. आमच्या आजूबाजूला काय आहे ते काही नाही, पण आता त्याला वाट खोटत चाललेली आहे, बाहेर यायला लागलेलं आहे. एक चितळे नावाचे ग्रस्त आहे, अभ्यासही चांगले, कुठे प्राणी खात्या पाण्याच्या प्रकल्पात कुठे होते. हा सगळा अभ्यास केला आणि 80 प्रवचने त्यांनी दिली आणि त्याच्यावर त्यांनी पुस्तक लिहिलं आणि मग तुलनात्मक दृष्ट्या त्यांनी सांगितलं हे काय आहे म्हणून. सगळ्याचे मला फार उपयोग झाला त्या पुस्तकाचा. मी विकत घेतलं, ऑनलाईन आलं, विकत घेतलं. त्याच्या मित्रांनी पण सांगितलं. फार प्रस्तावात वेळ घालत नाही, आपला विषय हा आहे. हे कशाला काय सांगितलं की सीता ज्या वातावरणामध्ये आहे, जिथं ती अशी वागतीये, ते वातावरण कसं आहे बघा, किती विलक्षण आहे, किती प्रचंड आहे.
ह्या रावणाचा जन्म दिल्लीपासून 30 किलोमीटरवर झालेला आहे. रावणाचा आजोळ इथं टांझानियामध्ये पुलत्स्य होता. हा ब्रह्मदेवाचा मानसपुत्र आहे. ब्रह्मदेव नारद मानसपुत्र आहे, तसा हा एक मानसपुत्र आहे. त्याचा पुत्र म्हणजे विश्रवा आणि त्याचा मुलगा म्हणजे वैश्रवण, तो कुबेर. रावणाचा हा सावत्र भाऊ. रावणाकडं विमानाचा ताफा होता, एक विमान नव्हतं. ते पुष्पक विमान त्यांनी दुबळून घेतलं होतं कुबेराचं. कुबेराकडनं दुबळून घेतली लंका, ते सांगितलं म्हणून अन्याय करूनच घेतलं, छावत करूनच घेतली. आणि ते विमानाच्या ताफ्याने तो लंकेपासून टांझानियाला नेहमी जायचा यायचा, कुठेही जायचा. त्याचं सगळं चांगलं शिक्षण झालं गोकर्णला, कर्नाटकामध्ये रावणाचं. आपल्या जवळ किती मोठा इतिहास आहे बघा. अतिशय चांगला, आपल्याला अभिमान वाटावा, आनंद वाटावा, बरं वाटावं असा इतिहास आपल्या सगळ्या आजूबाजूला आहे असता. आणि अशा रावणाला सीतेने टक्कर दिलेली आहे आणि अशा रावणाला रामाने मारलेलं आहे. त्या रावणाच्या अंगी किती गुण होते बघा, तुम्हाला आश्चर्य वाटेल. प्रचंड गुण आणि प्रचंड दुर्गुण याचा मिलाप रावणामध्ये झाला होता. सवय नको म्हणून बोलायची. प्रचंड गुण आणि दुर्गुण असणारी एक व्यक्ती म्हणजे रावण. हा कसा आहे, हा अतिशय बुद्धिमान आहे, देवभक्त आहे, शंकर भक्त आहे. त्याला रावण हे नाव शंकरानं दिलेलं आहे, त्याचं मूळ नाव दशानन आहे. त्याला चारी बंद आणि उपनिषदाचं ज्ञान होतं. तो विद्वान होता, तो वेदपंडित होता, दशग्रंथी ब्राह्मण होता. त्याने रावण संहिता लिहिली, कुमारतंत्र लिहिलं, सामवेदातील ऋचा लिहिल्या, शिवतांडव स्तोत्र प्रसिद्ध आहे त्याचं. पण हा रावण विलक्षण शब्द कमी पडावा असा अहंकारी झाला. 33 कोटी देव त्यांनी अशी जिंकून घेतले सगळे. पालथे टाकून त्याच्यात बसायचा तो. आता याच्यात काही कल्पना असेल थोडीशी, आपण तारतम्याने घ्यायचंय. 33 कोटी देवांनाही त्यांनी जिंकलंय. अतिशय हिंसक होता रावण हा. शेवटी अतिशय हिंसक झाला. आता सांगायला मला वेळ नाही, पण त्यावेळेला भारतभर आश्रम पसरले होते, विद्याच्या खाली आणि विंध्याच्या वर. विद्याच्या वर वैशिष्ट्यांचे, विद्याच्या खाली अगस्तींचे. आणि आश्रम म्हणजे प्रचंड मोठे असायचे, संशोधन चालायचं, अस्त्र निर्माण केलं त्याचे मंत्राक्षराच्या साह्याने. फार मोठं नुसतं आधार देणारं अशा प्रकार नव्हतं. 1000-2000 सैन्य जरी आलं तरी त्याला त्याचा आश्रय मिळायचा, राजाला आश्रय मिळायचा. असे आश्रम होते त्यावेळेस सगळे. ह्या आश्रम ऋषीमुनींचे असायचे, परशुरामाचे आश्रम, अगस्तींचे आश्रम. ह्या ऋषीमुनींना तो मारायचा, त्यांचं मांस खायचा. शिथिल्या एकदा अशी धमकी दिली होती त्याने. असा हिंसर झाला होता तो. नरमांस भक्षक होता रावण, इतका हिंसर होता. आणि त्याच्यावर भर म्हणजे तो शेवटी कमालीचा स्त्री लंपट झाला. त्याच्यामध्ये शेवटी त्याचा मृत्यू होतो ते आधीच ठरला होता. 3 गोष्टी त्याच्यातल्या आहेत, त्या सांगतो आणि मग आपण सीतेकडे वळूया. त्याने जेव्हा कृष्ण आराधना केली, तपश्चर्या केली, तेव्हा त्यांनी शंकराला वर मागितला, मला वर द्या, अमरत्वाचा वर द्या मला. अरे म्हणजे असा अमरत्व वर कधी मिळत नसतो म्हणजे. नाही म्हणले मला पाहिजे, तपश्चर्या माहिती जायची. आणि रावण हा मानवाला अगदी कम पदार्थ समजायचा. माणूस म्हणजे काय, थर्ड क्लास असं. देव, यक्ष, दानव हे सगळे प्रतिष्ठेचे मोठे. शंकराकडनं वर घेतला आणि त्याने वर दिला की माणूस सोडून तुला बाकी कोणीही मारू शकणार नाही. यक्षाकडनं नाही, दानवाकडनं नाही, देवाकडनं नाही, कोणाकडनं तू मारला जाणार नाहीस. खोट झाला रावण फार. मानव गाळला होता त्यातनं. आणि मग रावणा दुसरे हे जेव्हा सगळे अत्याचार वाढले, त्याचा भाऊ कुबेर, त्या कुबेराचा मुलगा नल कुबेर, त्याची बायको रंभा, अतिशय दिसायला देखील. ती कुबेर आपल्या नवऱ्याकडे बघायला चालली होती, सजून नटून थटून वगैरे असे. रावणानं बघितलं, सगळं सैन्य बरोबर आहे त्याच्या, आणि तिच्यावर हल्ला केला. ती म्हणजे अरे आपलं नातं आहे, मी कुबेराची सून आहे म्हणते. ते काय म्हणलं कळत नाही. म्हणलं तू सुंदर आहेस, एवढं मला पुरेस आहे म्हणताय.
सर्वात देखत खडकावर त्याने बलात्कार केला तिच्यावर. ती रंभा गेली आपल्या नवऱ्याकडे, नवकुबेराकडे. तो आला परत आणि त्याकडे शाप दिला रावणाला. हे चांगलं नाही केलं समजा, तू पापी आहेस का, तर पुन्हा तू असं केलंस तर तुझ्या मस्तकाचे 7 तुकडे पडतील म्हणतात. एखाद्या स्त्रीला हात लावला तर सुद्धा तिच्या इच्छेबरोबर. आणि ते एक प्रसंग आहे असाच. सीतेचा पूर्वजन्म, वेदवती नावाची स्त्री आहे, तिचा आश्रम होता, अतिशय चांगला आश्रम चालला होता. रावण गेला, अतिशय देखणी स्त्री, खूप सुंदर दिसायला. तिथं रावण गेला, म्हणा तू एकटी काय म्हणा इथं करतीस, इतकी चांगली दिसतो म्हणलाय, आश्रम काय चालवलायस तू. तेवढी इथे मी विष्णूची आराधना करते, मला विष्णूशी लग्न करायचं. तिला उद्या मला विष्णूची काय लग्न करते, म्हणा माझ्याबरोबर चल म्हणला, की एवढं मोठं राज्य आहे माझं आहे. ती ऐकत तयार नव्हती ती. पण रावणानं तिला ओढत ओढत नेलं केसला धरून, तर तिने त्याला शाप दिला. म्हणजे तुला ते शक्यच नाही म्हणजे, तर पुढच्या जन्मी तुझा मृत्यू ठरलेला आहे म्हणजे. आणि तिने जाळून घेतलं स्वतः. हे 2-3 प्रसंग रावणाच्या आयुष्यातले. तरी तो नंतर सीतेचा संबंध आल्यावर शहाणा झाला नाही. बोलते सकाळी खोलात म्हणतात तसं तो उठत गेला आणि त्याचा शेवट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. अशा या सगळ्या रामायणामध्ये सीतेचं स्थान हे असं आहे का टीव्ही सिरियल वगैरे बघितल्या, काही सिनेमा बघितले, आणि तुमचं कदाचित मत वेगळं असेल, माझं आपलं मत मी सांगतो. मला असं वाटलं की सीता म्हणजे कशी मुळमुळ रडणारी वगैरे, रामामागे जाणारी, अशी नाही सीतेची सर्वत्र आहे. तेच का रामायण जेव्हा वाचलं, ते चित्रांचा ग्रंथ वाचला, रामायणाचं भाषांतर उपलब्ध आहे ऑनलाईन, ते मी विकत घेतलं. आणि मग मला लक्षात आलं सीतेबरोबरचे संवाद जे आहेत, रामाबरोबर तिची बोलती वेगळ्या वेगळ्या प्रसंगी, रावणाशी बोलती अशोकवनामध्ये, आणि शेवटचं दिव्य करायच्या वेळेला सगळ्यांची जी बोलती हे अंगावर शहारे आणणार आहे, डोळ्यात पाणी आणणार आहे. आणि ही सीता कुठे म्हणली, हीच तर खरी सीता आहे. आणि ही वाल्मिकीची सीता आहे. वाल्मिकीचं मोठेपण असं की वाल्मिकीला जेव्हा सांगितलं होतं रामायण लिही म्हणून, तेव्हा तो म्हणला लिही म्हणून, पण मला एवढं कसं काय लिहिणार म्हणला, इतका मोठा पुरुष आहे हा, तो आश्रम हा चला नाही तबसा नदी काठी आश्रम वाल्मिकीचा, तरी विचारलं कसं काय लिहायचं. मग ब्रह्मा तिथं आले आणि ब्रह्माने त्याला सांगितलं की तू रामायण लिही, तू चांगलं लिहू शकशील, तुला दृष्टी मी देतो लिहिण्याची. ब्रह्मानं वाल्मिकीला दृष्टी दिली आणि सांगितलं तू जे जे लिहिशील ते ते खरं तेच लिहिशील. त्यामुळं वाल्मिकी रामायण फार महत्वाचं आहे. त्याच्यात अनेकांनी भर घातल्यानंतर सध्याच्या रामायणाची सुरुवातच मुळी न घडलेली आहे. ते नारद मुनी भेटतात, मग वाल्मिकी म्हणतात की अरे असा राजा वगैरे चांगला कुठं आहे का वगैरे, ते नाही घडलेलं, प्रक्षिप्त भाग आहे तो सगळा. ते लवकुश जेव्हा जातात, सीता जेव्हा जाती गरोदरपणे, तिथून खरं वाल्मिकीला माहिती होतं, त्या आश्रमात सीता जाती तिथे, तिथून पुढचं खरं माहिती येतात वाल्मिकीला. त्यामुळे हा रामायणाचा भाग म्हणजे वाल्मिकीने लिहिलेला मोस्ट ऑथेंटिक, त्याला आपण म्हणू विश्वास ठेवण्यासारखा. चिंचोडकरांशी मी एकदा बोलत होतो, त्यांना असं काही विचारायला लागलो, मला म्हणजे काकडे आमचा आधार म्हणजे वाल्मिकी रामायण, बाकी आम्हाला काही माहिती, इतकं महत्वाचं आहे वाल्मिकी. बरं, दुसरी गोष्ट म्हणजे वाल्मिकी म्हणजे वाल्या कोळी, तो जेजुरीच्या पलीकडे वाल्याला जन्मला वगैरे, हे तद्दन खोटे आहे, दत्तकथा आहे. वाल्याचा वाल्मिकी कोळी, वाल्याचा हे वाल्मिकी झाला, हे बरोबर नाही. दंतकथा आपल्याकडे आलेली आहे. प्रचेतस नावाचे फार मोठे ऋषी होते, त्यांचा हा 10वा मुलगा. तेव्हा मुलं असायची आणि मानसपुत्र असायचे, तसा हा होता वाल्मिकी म्हणून. हे रामायणामध्ये पण आहे. तेव्हा वाल्याचा वाल्मिकी झाला आहे. कुणीतरी तुमच्या माझ्यासारख्या राम भक्तानं रामाचं महत्व कसं आहे रामनामाचं ते पटवावं म्हणून ही कथा रचली. मग ते वारू झालं, तो रामराम म्हणत बसला, 12 वर्ष गेली, मग पुन्हा नारद आले, अरे म्हणजे इथेच येतो वगैरे काढा वगैरे, आणि मग ते रामायण लिहिलं. हे काही खरं नाही. तो प्रचितस नावाच्या ऋषींचा 10वा मुलगा आहे. अतिशय चांगला संपन्न ऋषींच्या घरातला वाल्मिकी आहे. त्यांनी रामायण लिहिलं सगळं. त्यामुळं त्या वाल्मिकीने सगळे पाहिलं आणि मग त्या रामायणामधले मी फक्त 5-6 प्रसंग काढले, आपल्याला वेळेचंही बंधन आहे. त्यामुळे 5-6 प्रसंगामध्ये सीता कशी वागली, सीता कशी आहे. एक पहिला मुद्दा म्हणजे सीता अतिशय सुंदर आहे, सौंदर्यवान आहे सीता.
त्या सौंदर्याचं मोठेपण महत्व रामानं सांगितलेलं आहे आणि त्या सौंदर्याचं महत्व रावणानं सांगितलेलं आहे. अशोकवनामध्ये दोघांचं जेव्हा बोलणं होतं, तिचं मन वळवतो सारखा रावण, तेव्हा तिला म्हणला, अगं तू इतकी सुंदर आहेस ना, म्हणला की विधात्यानं तुझी निर्मिती केली आणि तो निवृत्त झाला. तुझ्यापेक्षा सुंदर कोणीच नाही जगामध्ये. तू माझी पट्टराणी हो, मी तिला सोडून देतो माझी बायको. तो प्रसंग सांगेल तुम्हाला. त्यावेळेस प्रत्यक्षात वाल्मिकीने त्याच्या तोंडी घातलेले वाक्य तुम्हाला मी सांगणार. आता फक्त थोडक्यात सांगितलं. अशी ती कमालीची सुंदर आहे. जनक राजाची मुलगी जमिनीत सापडली, दुष्काळ पडला होता, नेपाळमध्ये भाग आहे तो, आणि देवाने सांगितलं तू नांगर तू स्वतः चालव म्हणजे दुष्काळ जाईल. आणि नांगर घालताना राजाला ती पेटी सापडली, त्यात ती सीता. आणि मग तिथे राजा हे होता, त्यावेळेची राजघराणी कमी होती, उत्तरेकडे थोडीशी होती, दक्षिणेकडे काहीच नाही, आश्रम होते आणि जंगली भाग होता, विलक्षण जंगली भाग आहे बघा त्यावेळेला. महाभारतात पुढे राजघराणी मोठी आहे, पण रामायणाच्या वेळेला आश्रम जास्त आहे, जंगल फार आहे मोठं. त्यामुळे तिथं जनक राजाने सीतेचं पालन पोषण केलं. काळाच्या ओघामध्ये जनक राजाकडं शंकराचं धनुष्य आहे, मोठं धनुष्य. ते इतकं मोठं धनुष्य आहे की मोठ्या पेटीला 6 चाकं लावावीत तेव्हा ते ओढलं जाईल, असं मोठं धनुष्य आहे. उचलायचंच नाही कोणाला, शिवधनुष्य म्हणतात त्याला. तेवढ्या तिथं ती सीता वाढली. आणि पुढे नंतर मग राम लक्ष्मण थोडेसे मोठे झाल्यानंतर विश्वामित्र दशरथाकडे जातात आणि म्हणतात तू राम लक्ष्मणाला दे माझ्याकडे. कशाला? तर म्हणलं राक्षस आली अक्षरशः हाहाकार माजवला आहे, म्हणजे रावणाने. आश्रम जागेवर राहत नाही, मारताय ऋषी मुनींना. आम्ही निर्माण काय करायचं? अस्त्र निर्माण कुठून करणार? आम्ही नवीन विद्या निर्माण कुठून करणार? नवीन ज्ञान कुठून निर्माण करणार? संशोधन कसं करणार? पण माझी मुलं काय करणार? नाही म्हणजे ते लढतील, म्हणजे मी शिकवतो. त्याला दशरथाला येते चक्कर. पण वैशिष्ट्य असतं, हे सगळं प्लॅन आहे बघा, सगळं नियोजन आहे सगळं. तुम्हाला सांगतो मी. वशिष्ठ समजून काढतात दशरथाची, त्याला परवानगी देतात. आणि मग राम लक्ष्मणाला घेऊन वशिष्ठ, विश्वामित्र, जे पूर्वी स्वतः राजे होते, क्षत्रिय होते, पण आता नंतर ते मोठे सही झाले होते, ऋषी झाले होते, त्यांनी राम लक्ष्मणाला घेऊन जागोजागी अनेक राक्षसांना मारलं. ते त्याचबरोबर वेगळ्या वेगळ्या आश्रमातनं त्यांना विद्या दिली, अस्त्र दिली राम आणि लक्ष्मणाला, की रामाची प्राप्ती. हे सगळं घेऊन जात असताना सीता, तिथं सीतेचा शोध लागला त्यांना. तोही प्रसंग माहिती तुम्हाला सगळा हा. आणि मग राम आणि सीतेला, रामाला सांगितलं जनकाने, अरे तुझं नाव एवढं ऐकून आहे मी, आमच्या इथे धनुष्य आहे, तू उचलत नाही कोणाला, तू बघ पण उचलू. हे वाल्मिकी शब्द काय. आणि मग ते धनुष्य ते असं उघडतात का, राम असं उचलतो धनुष्य, असं प्रत्यंच्यात आणतो की ते मोडायच्या बेतात येतो आणि प्रचंड मोठमोठे आवाज येतात, भूकंप व्हावे असे आवाज पहिल्यांदा येतात. तोपर्यंत धनुष्य कोणी उचलत असतं. आणि मग जनक ठरवतो हा आपलाच जावई म्हणून, त्याला आपली सीता द्यायची. आणि मग आता दशरथाला सांगायला पाहिजे की दशरथ थोडाच आहे तिथे. मग दशरथाला बोलवतात. त्या सीतेच्या 3 बहिणी असतात, रामाचे 3 भाऊ असतात, त्या चौघांची लग्न होतात आणि राम परत येतात. परत आल्यानंतर खरा समरप्रसंग सुरू होतो. सीतेचा भाग ज्या ठिकाणी आहे तो, रामाचा राज्याभिषेक करायचा. मोठा मुलगा शूर आहे, राक्षस किती मारले. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर कैकेयी पुढे येते आणि सांगते मला तुम्ही वर दिले होते, रामाला नाही राज्याभिषेक करायचा, भरताला राज्याभिषेक करायचा आणि रामाला वनवासात पाठवायचं. 2 वर तुम्ही मला दिले होते. हे कळलं की दशरथ बेशुद्ध करतो. राम बघत असतात. राम म्हणतात तिचं ऐकलं पाहिजे. आणि मग खरा आता सीतेचा भाग सुरू होतो. लक्ष्मण संतापतो, लक्ष्मण संतापी येतो. तो रामाला म्हणतो सगळं जग जिंकून तुझ्या पायाशी अर्पण करतो. म्हणलं ऐकू नकोस, तू म्हणलाय वडिलांचं ऐकू नकोस, त्या आईचं ऐकू नकोस. पण राम शांत आहे, फार आदर्श आहे बघा. राम हा सर्व बाबतीतला आदर्श आहे. त्याची गुण वेगळी सांगत नाही, पण आपले विषय नाही म्हणतो. तो राम म्हणतो तसं करू नकोस, ऐक. आपल्याला आईची आज्ञा मान्य केली पाहिजे. वडिलांचं म्हणणं आहे, वडिलांच्यावर बंधन आहे म्हणणं आहे तिचं, तेव्हा आपण ऐकलं पाहिजे. आपल्याला वनवासात गेलं पाहिजे. भोसलेकडे जातात.
कौशल्या म्हणजे एका अर्थाने मला आनंद झालाय, तू पितृ आज्ञा पाळतोयस म्हणून, पण वाईटही वाटतंय तू वनवासात झाला की आपले निघून जाते. आणि मग डोक्यावर छत्र नाही काही नाही, एकटाच राम सीतेच्या महालात येतो. सीता भक्ती तेव्हा प्रत्येकाचे मोठे अयोध्यात एवढं वर्णन आहे. तुम्हाला आता गीत रामायणमध्ये माडगुळकरांनी फार चांगलं वर्णन केलं अयोध्येचं. मनोनिर्मित नगरी अयोध्या, मनोनिर्मित नगरी, ते कसं नगर आहे, कसं काय वगैरे असे राजवाडा अयोध्येचा मोठा होता, जगप्रसिद्ध राजवाडा होता. सीतेच्या महालामध्ये राम जातात आणि सीता भक्ती काहीतरी बिघडले बरं का, वातावरण काही बरोबर नाही, डोक्यावर छत्रच आवड नाही, बरोबर कुणी नाही, चेहऱ्यावर काळजी दिसती, काहीतरी वेगळं आहे. आणि मग राम येतात आणि राम सांगतात सीतेला असं असं झालंय, वर मागितले होते आपल्या आईने, ते बाबांनी मान्य केले आणि वनवासात मला आता जायला पाहिजे. हे म्हटल्यानंतर सीता ऐकून घेतली आणि राम सीतेला सांगतात तू आता काळजीपूर्वक राहा इथे, आता मी राजा नाही, घडत राजा वाटणार आहे. तू तुझ्या सासवांची सेवा कर, देवाची पूजा कर, तुझ्यावर फार मोठी जबाबदारी आहे, तू आता राणी नाहीस. हे सगळं राम तिला कन्व्हिन्स करत बसतो. सीता निमूटपणे ऐकून घे आणि ऐकल्यानंतर ती एकच वाक्य बोलती, मी वनवासाला येणारच. सगळ्या पार्श्वभूमीवर सीता म्हणते मी वनवासाला येणारच. आणि मग ती काय काय बोलते बघा, वाल्मिकीचे शब्द आहेत. ती म्हणते इतर नाती कर्माप्रमाणे असतात, बहीण भाऊ आई वडील हे आपापल्या कर्माप्रमाणे असतात, पण अभिन्न जोडलेलं चिकटलेलं नातं एकच आहे, ते म्हणजे पती पत्नीच. तू आणि मी काही वेगळा नाही, पती पत्नी दोघं नेहमी एकत्रच असतात. मी कशी इथे राहणार, तू कसं तिकडे जाणार. सीता म्हणती रामाला. मग राम तिला वनवासातल्या अडचणी सांगतो. आता राजवाडा वेगळा, तू राहिलीस किती चांगली, वनवासात काय आहे, जंगल असतं, नीट रस्ते नसतात, वन्य पशी असतात. आणि राम तिला सांगतो जंगलामध्ये एकच न्याय असतो, तो म्हणजे समर्थवान किरकोळ प्राण्यांना खाऊन टाकतो. एक शब्द बघा येते, मग तोंडाला लक्षात नाही माझ्या. तेवढे प्राणी येतात अंगावर, माणसाने खाऊन टाकतात. सीतेला समजून काढतो सीतेची, असं भयान वातावरण आहे, खायला मिळते, कंदमुळं खायला लागतात. तू कुठे येणार तिथेही, जंगलातनं प्रवास आहे, हिंस्र शॉपर असतात, भयान वातावरण असतं. जीवोजीवस्य जीवनम हा नियम आहे निसर्गातला. मोठा प्राणी लहान प्राण्याला खाऊन टाकतो, तुलाही जिंकणार नाही. सीतेला राम सांगतो. मग सीता म्हणते हे काही मला पटत नाही. वन्य पशु पक्ष्यांची भीती तू कोणाला घालतोयस. रामाला म्हणते सीता तू एकटा कितीही वन्य पशु पक्ष्यांना पुरेसा आहेस. तू शेवटी मला माहिती आहे, तुझ्या समोर कुणी टिकणारच नाही तिथे. आणि जंगलातल्या म्हणशील ना तू तू जिथं असशील तिथं मला आनंद वाटेल ह्या राजवाड्यापेक्षा. तिथे विंध्यात मी कशाला राहू, मी येणार तुझ्या बरोबर तिकडे वनवासात. मला आई वडिलांनी मायाच्याने फार चांगले वागणूक दिलेली आहे, चांगले संस्कार केलेत माझ्यावर, तुला सोडून मी नाही राहणार. सीता म्हणते रामाला. आणि एवढं म्हणून ती लागते रडायला. काय होणार आहे माहित नाही ना, स्त्रीच्या मनामध्ये शंका असते की नवरा काय भूमिका घेणार आहे. मग मात्र सीतेला रडू आलं, पण तिने रामाला खडसावलं. ती म्हणती खरं तर शापताना तुझी भीती वाटेल, मला कसली भीती, मी तुझ्याबरोबर नक्की येणार. का नेणार नाहीस याचं एक कारण मला सांग. ती म्हणते राम सगळी कारणं तुझी खोटी आहे, मला पट्टा येत नाहीये. वनाची भीती हा तर प्रश्नच नाही, तू असल्यावर कसली भीती वनाची, असं रामाला सुद्धा म्हणते. तिने रामाला विचारले तू ऐकत का नाहीस. राम तिची समजूत काढते.
राम तिची समजूत काढतो, ती आपला हट्ट काही सोडत नाही. शेवटी ते आपलं ब्रह्मास्त्र काढलं. ती म्हणाली, माझ्या वडिलांनी तुझी जावई म्हणून निवड केली तेव्हा हा स्त्रियाप्रमाणे भेदरट जावई आहे हे माहीत नव्हतं. रामाला म्हणते सीता, माझ्या वडिलांनी तुझी जावई म्हणून जेव्हा नेमणूक केली तेव्हा आपला जावई भेदरट आहे हे त्यांना माहीत नव्हतं. बायकोला वनात न्यायला घाबरणारा हाच का जावई, असं सीता रामाला म्हणते. सूर्याप्रमाणे तप्त असलेल्या श्रीरामामध्ये बायकोला वनात नेण्याचं सामर्थ्य नाही हे लोकांनी म्हटले तर मला किती वाईट वाटेल बरं. याचा विचार तू कर. तू किती समजावलेस तरी मी वनात येणार, एकच तिचं पालोपन आहे, कुठलंच कारण ती ऐका तयार नाही रामाचं. आणि मग ती एवढं ऐकून सुद्धा रामाला दाखले देते. अरे आपल्या इतिहासात बघ, सावित्री बघ, नवऱ्याकरता ती बाहेर पडली, यमाला भेटायला गेली म्हणजे, आणि तू मला वनात नेण्यात तयार नाहीस. अरण्य असेल, श्वापद असतील, कंदमुळं खावी लागतील, पण मी येणारच नाही. तर मी विष खाईन. एखादं शेवटचं अस्त्र असतं, मी मरून जाईल, मी विष खाईन. मग तिनं रामाला कडकडून मिठी मारली आणि अक्षरशः ओक्साबोक्ष रडली. मग शहाण्या नवऱ्याप्रमाणे रामाने माघार घेतली. तो म्हणला, तुझे विचार मला समजले नाहीत ग. माझी कीर्ती जशी सतत माझ्या बरोबर राहणार तशीच तू पण माझ्या बरोबर राहणार. हे म्हणल्यावर मग सीतेला बरं वाटलं. आणि त्यानंतर मग ते राजवाड्यात गेले. तिथं तर काही वगैरे वाटच बघत होते. त्याने वल्कला तयार ठेवली होती. हा केव्हा येतो बायकोला घेऊन, तेव्हा एकटा त्याला वल्कला द्यायची. लक्ष्मण म्हणला, मी तुझ्या बरोबर येणार, तुझी आणि सीताबाईची मी सेवा करणार, मी राहणार नाही, माझं कर्तव्य म्हणणार. आता इथं प्रश्न येतो, सीतेने जर वाद घातला जिथं तू तिथं मी, मग उर्मिला कार्य म्हणली लक्ष्मणाची बायको, जिथं तू तिथं मी. त्याला वाल्मिकीने उत्तर दिलंय. उर्मिला स्वतः सांगते, तुला भावाची सेवा करायची, तुला भावनेची सेवा करायची, अवघड असा प्रवास आहे सगळा हा. तेव्हा तुला रात्री झोपून चालणार नाही, जागा राहावं लागेल तुला. श्वापद असतात, श्वापद असतात, राक्षस असतात, आणखीन काय काय भीती असते वनामध्ये. तुला जागा राहावं लागेल, दिवस रात्र हे. त्यामुळं तू ते काम कर, तू राहू नको इथे. आणि तू परत येईपर्यंत मी सुद्धा 14 वर्ष इथं जागीच राहणार. तुला झोप नाही तिकडे, तेवढं मी झोपणार नाही इकडे. हे नवरा बायकोचं पुरं प्रेम कसं आहे, राम सीतेचे आणि उर्मिला आणि लक्ष्मणाचे. म्हणजे वाल्मिकीची कमाल आपल्याला इथे वाटते. जगातला प्रचंड मोठा कवी का आहे, तो साहित्यिक का आहे, आणि अर्थपूर्ण किती सगळे बघा, आणि म्हणजे जतन करणार आहे. हे काल्पनिक नाही नुसतं. हे लक्ष्मणाचं असं होतं तर लक्ष्मण राम तयार होतात आणि गंमत अशी होती, राम वल्कल नेसतो, लक्ष्मण वल्कल नेसतो, सीतेच्या अंगावर साडी असती, तिला पण वल्कल नेसता येतात, सवयच नाही कधी. ती अडकवती वगैरे असं काही ते पडतात खाली. राम पुढे येतो, वल्कल कशी तरी तिला अशी हे करतो. आणि नंतर मग ते सगळे वनवासाला जातात. तो पुढचा भाग तुम्हाला माहिती आहे, तो मी आता सांगत नाही. आपण पुढच्या प्रसंगाकडे बोलू. या ठिकाणी आणखी एक तुम्हाला सांगतो माहिती, काल्पनिक नाही, संशोधन झाले गेले 50 वर्षात. पण हे त्रेतायुगाची गोष्ट आहे. अनेक गोष्टी सांगीवागी ऐकून अशा होत्या. आता संशोधन होत आहे, तर्क होत आहे, ज्योतिषशास्त्र आहे, भूगोलाचा आहे विषय आहे, इतिहासाचे तथ्य आहे, सगळ्यांनी मिळून काही गोष्टी आता सिद्ध केल्या. हा प्रसंग झाला की मग सगळे वनवासाला निघतात. वाटेतलं मी सांगत नाही तुम्हाला, सगळं ते नाव आहे, प्रश्न वगैरे सगळं होतं. आणि चित्रकूटला येतात. आता सध्याचं चित्रकूट हे काही खरं चित्रकूट नाही. तुम्ही या नकाशाकडे बघा, इथं अयोध्या आहे, इथं चित्रकूट आहे, आणि इथं रामगिरी नावाचा पर्वत आहे. ते रामगिरी सध्याचा पर्वत म्हणजे खरं चित्रकूट आहे. काळ नावाचे एक वृत्तपत्र काढणारे महाराष्ट्रात परांजपे म्हणून होते, त्याचा वाडा तुळशी बागेत आहे. त्याच्या नातवांनी पुस्तक लिहिलंय.
की राम लंकेला गेला त्या मार्गामध्ये तो नाशिकला पंचवटीला गेला हे काही खरं नाही. म्हणून राम सीता पंचवटीला कधी गेलेच नाही. मग नाशिक नाव का पडलं त्याचं कारण दिलंय त्यांनी. मग राम आले कसे तर हा विंध्य पर्वत आहे तिथे असा. ह्या विंध्य पर्वताने भारताची उत्तर भारत दक्षिण भारताची विभागणी केलेली आहे. उत्तरेकडं वशिष्ठांचे आश्रम होते, दक्षिणेकडं अगस्तींचे आश्रम होते आणि ते आश्रम इथपर्यंत पसरले होते. सगळीकडे ज्ञानाचे आश्रम होते. त्यामुळं संपूर्ण रामायण आपण जर बघितलं ते हे मत मांडण्याचं महत्व असेल. रामायण जर वाचलं तर नर्मदा नदीचा कुठे उल्लेख नाही, सह्याद्री पर्वताचा कुठे उल्लेख नाही. आणि दुसरं हा सगळा शॉर्टकट असताना ह्या मधल्या इथे फक्त हे आहे दंडकारण्य आहे. दंडकारण्यात ते राम सीता लक्ष्मण आले होते ते सगळे हे असे इथं आले. आणि गोदावरी जिथं बंगालच्या उपसागराला मिळती तिथं हे राजमहेंद्रू नावाचं एक गाव आहे. ते दंड होते खरं पंचवटी. तिथे सीता थांबली, तिथे राम थांबले, तिथे लक्ष्मण थांबले आणि तिथून रावण सीतेला घेऊन गेला. नाशिकला आलं नाही कारण सती नावाची एक जी मुलगी होती हिमालयाची, मग ती रागावली आपल्या हिमालयावर आणि शंकराला आणि मला का नाही यज्ञाला बोलवलं. मग शंकराने तांडव नृत्य वगैरे केलं होतं. तर त्या सगळ्या भागामध्ये सतीचे तुकडे केले, तिचं नाक पडलं तिथे म्हणून त्याला नाशिक नाव पडतं. असा इतिहास आहे. तुम्ही मान्य करा असं माझं म्हणणं नाही, पण हे आहे त्याचं पुस्तक आहे. मी ते घेतलं, वाचलं. आम्ही आमच्या काही मित्रांनी त्याचं दखल घेतली होती. पण तो मार्ग सगळा असा आहे रामाचा. आणि पंचवटीला आल्यानंतर मग तिथे ते सोन्याचं हरिण वगैरे सगळी कथा माहिती आहे. तर त्याच्यावरचं काय बघा, पंचवटीमध्ये सीता आणि रावण याचा संवाद काय. सीता काय म्हणली रावणाला. पहिल्यांदा ते हरणाच्या मागं जायला राम तयार नाही, लक्ष्मण तयार नाही, तिला सांगतात. हे सगळं राक्षसांचं आहे आणि रावणाचा मोठा अड्डा होता तिथे. त्याच्या बहिणीला त्यांनी ठेवलं होतं इच्छा घेऊन गेले, तिचं नाक पुढं कापलं ते. आणि बरेचसे लोक होते, हजारो राक्षस रामानं तिथं मारलेत, 15,000 मारलेत. ते ठिकाण आहे, त्याची सुरुवात आहे याची. आणि तिथे गेल्यानंतर मग रामाला जायला सांगते सीता, हट्ट धरती, मला ते पाहिजे सुवर्णाचं हे हरिण आहे ते. मग राम बायकोची इच्छा पुरी करायला म्हणून जातो. मग तिकडनं दुसरे कोणी रावणाचा डोळा असतो त्याच्यावर, सीतेला पळून द्यायचं. 2 कारणाकरता. एक तर त्याच्या बहिणीचं नाक कापलं लक्ष्मणानं म्हणून, आणि दुसरं ऋषींचं इकडचं महत्व कमी करायचं म्हणून. हा राम कोण लागलाय, 15,000 लोक माझे मारले म्हणजे काय, तेव्हा त्याच्या बायकोलाच घेऊन द्यायचं पळून. अशा 2 गोष्टी करता सीतेला पळून देतात. तर लक्ष्मणाला सीता म्हणते की तू का थांबलाय सीते. त्या रामाचा आवाज येतो बघ, मला वाचव जा तिकडं तू. तो म्हणा असं बोल नका वहिनी तुम्ही, हा राक्षस लोक आवाज काढतात, ते मायावी राक्षस असतात, तुम्ही नका लक्ष देऊ. मग सीता चिडती त्याच्यावर, तुझं डाव आहे म्हणजे काहीतरी. बरोबर त्या एखादी स्त्री ज्याप्रमाणे परपुरुषाला म्हणेल तसं सीता म्हणती, तुझं डाव आहे काहीतरी, तू फसवतोयस म्हणले, तुला जायचं नाही इथलं म्हणून तसं म्हणतोयस तू. हा मग काही इलाज नसतो, लक्ष्मण जातो. आणि मग हे सगळं कोपऱ्यातनं रावण बघत असतो. लक्ष्मण गेला की रावण येतो आणि रावण सीतेला म्हणतो, तुम्ही कोण, कुठल्या, इथे कसे काय आल्या, एकदम ओळख दाखवते रावण. एक तर पहिल्यांदा सीतेचं अप्रतिम लावण्य बघून रावण मोहित, त्याला काही सुचत असते, वेळा होतो अक्षरशः. फक्त काय हे सौंदर्य आपल्या मनाशी पुटपुटतो. रावण काय विलक्षण सौंदर्य आहे. रावण मग सीतेची स्तुती करतो. सीता रावणाला म्हणती तू कोण. मग रावण खरं ते सांगतो. तो म्हणला मी लंकेचा राजा आहे रावण. तिथं स्त्रिया, वैभव, सोनं नाणं वर्गंज प्रमाणामध्ये. आणि रामावर टीका करतो. तो राम काय लागून केलं म्हणला, तू माझ्या बरोबर चल लंकेमध्ये, वैभवात लोळशील तू. सीतेला रावण सांगतो मी तुला पट्टराणी करेन आणि माझा स्वीकार करतो. सीता म्हणते तू आता मला तुझी स्वतःची माहिती सांगितलीस. आपला सावत्र हो कुबेर की ज्याचं देवदेवतांमध्ये सुद्धा
ज्याच्याबद्दल आदर आहे, त्याला फसवून त्यात राज्य बाळगवणार तू. सीता त्या रावणाला म्हणते, पापाशिवाय तुझ्या मनात दुसरं काय येणार. रावणाला म्हणते सीता. आणि या प्रकारचा विचार तू करतो आहेस, त्यावरून मला स्पष्ट दिसते आहे की तुझ्या सकट राक्षस कुलाचा विनाश आता जवळ आहे. एवढं म्हणल्यावर मग रावणाचा अहंकार दुखावतो. या सवयच असतील ऐकायचे असले तो रागावतो, तो चिडतो. तरी पण त्या सौंदर्यासमोर तो नमतं घेतो. तिच्या पुन्हा विनवणी करायला लागतो. सीता त्याला म्हणती, तू राजा आहेस तर राजासारखा का वागत नाहीस, भ्याडासारखा का वागतोयस तू. मग रावणातला राक्षस गुफाळून वर आला. तो चौताळला. तिचे केस धरून फरफटत ओढून देत विमानातून तिला घेऊन गेला. सीता रडली. सगळे बघतायत खरे. त्यावेळेला ऋषीमुनींनी आनंद व्यक्त केला. सीतेला केसला धरून फरफटत नेलं रावणाने आणि विमानात बसून नेलं. ऋषीमुनींनी आनंद व्यक्त केला आणि दुःख व्यक्त केलं. दुःख व्यक्त केलं सीतेला फरफटत केलं म्हणून, पण आनंद व्यक्त केलं रावणाचा अंतकाळात जवळ आला म्हणून. पण ह्या सगळ्या भागामध्ये एकछत्री राज्य रावणाचं, एकछत्र राज्य रावणाचं. त्याचा विलक्षण दरार आहे सगळीकडे. लंकेपासून आफ्रिकेपासून फिलिपिन्स थायलंड सगळीकडे रावणात आलं. हे जवळ आलं आता, विश्व ओळखतात. आणि मग दुःखही होतं, सीतेला त्रास होतो म्हणून. मग नंतर वाटेमध्ये जटायुशी युद्ध होतं. सीता वाटेत दागिने टाकते, कपडे टाकते ओळखीच्या करता. अशोक वाटिकेत नेऊन ठेवतात आणि तिला म्हणतो, 1 वर्षाची मुदत तुला मी देतो. 1 वर्षाची मुदत तुला देतो, तू माझ्याशी विवाह करायला तयार हो, तोपर्यंत तुला मी काही त्रास देणार नाही. त्यानंतर मग राम लक्ष्मण दोघे येतात. बघतात तर सीता नाही येत. आणि मग तो भाग तुम्हाला पुढचं माहिती आहे, ते पुष्कळ त्यांना वाईट वाटतं, राम रडायला लागतो वगैरे. सीतेवरचं विलक्षण प्रेम आहे रामात सुद्धा, त्यामुळे तो रडायला लागतो. पण काही इलाज नाही. आणि दोघं ठरवतात की आता सीतेचा शोध सुरू केला पाहिजे म्हणून. वनात जाण्याचा निर्णय अयोध्येला असताना जेव्हा त्याला त्याची आई सांगते तू वनात जा, त्यावेळेला सुद्धा रामाच्या डोळ्यात अश्रू आले नाहीत. पण सीता नाही, पत्ता लागत नाही, शोध लागत नाही. असं कळल्यावर मात्र राम ढगसा आहे. रामाचे सीतेवर विलक्षण प्रेम आहे. नवरा बायकोचं आदर्शच प्रेम, सगळं आदर. रामायण म्हणजे आदर्शचे जोडते सगळी बघा. त्यामुळे तो राम रडला. आणि मग आता आपण पुढे आणखी जाऊ. मधला काळ तिथे घेतलंय. मध्ये किष्किंधा कांड आहे, म्हणजे कर्नाटक आहे. कर्नाटकामध्ये सुग्रीव आहे, वाली आहे. ही गोष्ट माहिती तुम्हाला. माझं सुदैव याच्या काही ठिकाणं आम्हाला बघायला मिळाली. आम्हाला मुलगा सून, आम्ही कर्नाटकच्या टूरवर गेलो होतो. त्यांनी गाडी चालवली आणि मग ते काय जवळचं नाही, तुंगभद्रा नदीच्या काठी हंपी बदामी सगळं बघितलं. आणि त्या गाईडच्या हातामध्ये मला कागद दिसतात. मी म्हणलं काय रे. तो म्हणला ही तुंगभद्रा नदी आहे आणि ह्याच्या पलीकडे म्हणलं रामायणाचे अंश शिल्लक आहे. म्हणलं असं. तुम्ही ह्याला म्हणलं. दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी येथीच गाडी काढली आणि बघायला गेलो. तुंगभद्रेच्या काठी वादीची गुहा आहे. आम्ही येताना 12 वाजले होते, ऊन होतं. या दोघे थांबल्या. आम्ही दोघे आतमध्ये गेलो आणि माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे क्षणभर मी विचार केला मनाशी, ह्याच वाटेनं शेकडो वेळेला वादी गेला असेल, मारुती गेला असेल, सुग्रीव गेला असेल, लक्ष्मण गेला असेल, तिथं आपण आज गेलो. यासारखं समाधान एका दुसरं सांगत होतं आयुष्यामध्ये. आठवले लक्षामध्ये कोट्यावधी रुपये मिळाले तरी तुम्हाला समाधान मिळणार नाही. तिथून पुढं गेलं की मारूचा जन्म झाला ती टेकडी आहे. तिथे काय अवशेष आहेत, पाण्यावर तरंगणारे डोंगर आहे. त्या डोंगरावर एक छोटा डोंगर आहे. आमचा नागपूर त्या डोंगरावर हात धरून वर चढला परत. त्याला कुठे फोटो काढायचा, हा एक ठेवा आमच्याकडं त्या रामायणातला. जिथं रामायण घडलं त्या ठिकाणचं आहे. आणि मग तिथे तुम्हाला माहिती आहे की वादीचा वध करतो सुग्रीव. याची भेट झाल्यानंतर सुग्रीवाला राज्याभिषेक होतो त्याचा. आता तुम्हाला आणखीन एक किस्सा सांगतो तुम्हाला. कंटाळा नाही ना तुम्हाला? वेळ विचार आहे का? 7:30 होतात आहे. किती वेळ आहे?
15 मिनिट आणखी 15 मिनिट. तर एका कुठल्या तरी प्रवासामध्ये आम्ही दोघेही पंपा सरोवर बघायला गेलो. पंपा सरोवर बघितल्यानंतर ते मोठं सरोवर आहे, असं सत्यनारायणाचं ते देऊळ आहे. आणि माझ्याबरोबर अकोल्याचे जोशी नावाचे प्राध्यापक होते. तर मी म्हटलं, जोशी सर, हे पंपा सरोवर नाव ऐकले मी इतिहासातलं, पण लक्षात नाही पण संदर्भ काय. अहो म्हणजे रामायणातले आहे. इथं म्हणजे मारुती आणि राम लक्ष्मणाची पहिली भेट झाली. आणि मग त्याचं पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे, ते मारुती करतात. ते म्हणजे सुग्रीवानी मारुतीला पाठवलं होतं लहान रूप घेऊन, आणि हे कोण आहेत बघ म्हणले. वालीने मारायला पाठवले की काय आपल्याला बघ शोध घे, आपले मित्र आहेत का काय. तर त्यावेळेला मारुती सगळं ते करतो, पण मारुती राम लक्ष्मणाशी बोलतो, त्यांना कन्व्हिन्स करतो, आपलं रूप प्रकट करतो. हा सगळा संवाद ते जोशी मला सांगत होते की कम्युनिकेशन टायल्स मध्ये हा उत्कृष्ट संवाद म्हणून घडला. मारुती हा डायलॉग करण्यामध्ये एक नंबरचा आहे. डिप्लोमॅट ज्याला म्हणतात, सध्या आपण देशाकडे नाव घेतो, तसं मारुती हा उत्कृष्ट संवादपटू आहे. तिथं पंपासोबत घडलं ते एक ठिकाण आम्हाला बघायला मिळालं. मारुतीला देतात काम, तू दक्षिणेकडे जा. सुग्रीव सांगतो पूर्वेला ह्याने जा, उत्तरेला ह्याने जा, आणि सगळी नावं सांगितलं. राम त्याला म्हणतो सुग्रीवा, ही सगळी एवढी नावं तुला कशी काय माहिती आहे. बघला आम्ही फिरलोय सगळीकडे. आताचं फिलिपिन्स, हे आफ्रिका, इकडे इराण, इराक, अफगाणिस्तान इथपर्यंत म्हणजे मी जाऊन होते, कारण वाली माझ्या मागं होता, तो मला मारणार होता. आणि शेवटी मला कळलं हा जो मातंग आश्रम आहे मातंग ऋषींचा, त्या मातंग ऋषींचा शाप आहे वालीला. तो जर इथे आला तर मरून जाईल म्हणून म्हणलं मी इथे, मला भीती नाही आला. म्हणून म्हणला तुमच्या मदतीने वालीला मारायचंय मला. हे पंपा सरोवर आम्हाला बघायला मिळालं, ते फार बरं वाटलं. मग मारुती हे करत करत लंकेमध्ये गेला. तोपर्यंत काय घडलं बघा. रावण सीता संवाद. रावण तिची बंधनी करतो सांग, 10 महिने झाले असतात त्यावेळेचा संवाद आहे. तो म्हणतो 2 महिने आणखी तू वाट बघेल. आणि तिला इतक्या तऱ्हेने समजावून सांगतो, म्हणजे तो वेळाच होतो तिच्या सौंदर्यामुळे, सीते सौंदर्यामुळे रावण वेळा होतो. ती काही कन्व्हिन्स होत नाही, ती आपल्याला मुद्दा सोडत नाही. आणि नुसता मुद्दा सोडत नाही, ती एखाद्या चांगल्या बुद्धिप्रमाणे, चांगल्या वकिलाप्रमाणे, धाडसानं, आणि ती मुळात तेजोमय अशी, ते तेज घेऊन रावणाशी बोलत असती, रामाशी बोलत असती, रावणाशी विशेषतः फार बोलत असती. ती काय काय म्हणते बघा. तो रावण म्हणतो एवढं मला कळत नाही की तू माझी मागणी का मान्य करत नाहीस. ती म्हणते नाही मी मान्य करणार नाही. आणि सगळं झाल्यावर रावणाला सीतेच्या सौंदर्याचे आकर्षण जाणवले, त्याप्रमाणे तिच्या तेजस्वी स्वभावाचे पण दर्शन झाले. तो सीतेला म्हणाला तू एक जगावेगळे सौंदर्य आहेस, मला तुझ्या इतकी सुंदर स्त्री जगात आढळली नाही. विधात्याने तुझी निर्मिती केली आणि तो निवृत्त झाला. तुझ्या सौंदर्याचा माझ्यावर इतका प्रभाव पडला आहे की मी माझ्या कोणत्याही स्त्रीशी रमू शकत नाही. मंदरणी या उत्तर म्हणून सीतेने त्याला सांगितले. सीता म्हणते तू माझा ताक सोड आणि तुझ्या पत्नीमध्ये रमून जा. दुसऱ्याच्या पत्नीकडे तू शुद्ध भावनेनं बघायला शिक. मी मोठ्या कुळात जन्मात आलेले आहे. सुदैवानं लग्नानंतर सुद्धा मोठ्या कुळात पदार्पण केलेलं आहे. मी तुझी पत्नी होऊ शकत नाही रे. तू इतरांच्या पत्नीची सुद्धा रक्षण केले पाहिजेस. ही पापी वृत्ती सोड, तू राजा आहेस. रावणाला सीता म्हणते पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी तुझ्याशी बोलायला लागतायत, तेव्हा मला शंका येते. सीता म्हणते तेच ते तुला पुढे सांगायला लागते. मला शंका येते की तुला चांगला सल्ला देणारे कोणी आहेत का नाही तुझ्या राज्यामध्ये, आणि असतील तरी त्यांचं तू ऐकतोस का नाही, का ऐकत नाहीस. तू असाच वागत राहिलास तर लंकेचा सर्वनाश होईल. सीता त्यावेळेला त्याला कल्पना दिली असाच वागत राहिलास तर, कारण की लक्षात घ्या की मुळात लक्ष्मी आहे, राम हा विष्णू आहे. त्यामुळं मानवाच्या हातून रावणाचा वध आहे. त्यामुळं राम सीतेला मानवाप्रमाणे वागायला लागते, मानवाप्रमाणे श्रम करावे लागतात, कष्ट करावे लागतात.
त्यामुळे तिच्यातली लक्ष्मी अशी केव्हा केव्हा मध्ये मध्ये बोलती. रावणाला म्हणती तू असाच वागला असतं तर नक्की तू मरून जाशील, लंकेसकट सगळं नाश होईल तुझा सगळा. तू मला इथे आणलेस की फार मोठी चूक केलीस. अजूनही ती चूक दुरुस्त कर आणि रामाशी मैत्री कर, नाहीतर तुझा वध होणं निश्चित आहे. हे रावणाला म्हणते बरं का, हे एवढं राज्य करणार रावण त्याला सीता म्हणते. तुझा वध होईल, तू निश्चित आहे. सीतेची नीतिमत्ता आणि आंतरिक शक्ती किती विलक्षण आहे बघ. वाल्मिकी म्हणतात, हे वाल्मिकी शब्द आहे. ती म्हणते राम सगळ्या बाजूनी बाणांचा वर्षाव करून तुझा वध करीत, सीता म्हणते, आणि मला इथून सोडून घेऊन जाईल. रामाचे पराक्रम आणि त्याची शस्त्रश्रेष्ठता तिने रावणाला पटवून दिली. आणि पुढे ते म्हणते शिवाय आता बघा पुढचं काय धाडस आहे बघा. तेच म्हणतात ना स्त्रीचं, ते दिसतं कसं. रावणाला पुन्हा मी सांगतो रावणाचा काय दरार आहे. रावणाला ती काय म्हणते, रामाला ती म्हणते रामाबरोबर तो लक्ष्मण आहे, तो भाऊ आहे त्याचा, आणि लक्ष्मणाचा रामाला मोठा आधार आहे. हे दोघे वाघ आहेत आणि दोघांसमोर तू कुत्रा आहेस. रावणाला म्हणते सीता तू कुत्रा आहेस दोघांसमोर. कुबेराचं धन लुबाडलंस, लबाडीनं लंका ताब्यात घेतलीस, तुझी अजून रामाची गाठ पडली नाही, तू अजून त्याला पाहिलं नाहीस, नाहीतर तुझे काही ढगत नाही बघ. अजूनही तू माझा नाक सोड. सीता त्याला गंभीर करते बघा. रावण म्हणतो हे सगळं बोलणं ऐकून खरं म्हणजे मला राग यायला पाहिजे, चिड यायला पाहिजे. माझं केवढं सामर्थ्य आहे. हजारो सुंदर सुंदर स्त्रिया माझ्याकडे आहेत, माझ्या मागे लागल्या असतात, पण मला फक्त तू हवीस. रावण म्हणतो हे ऐकून खरं मला राग यायला पाहिजे, पण मला कळत नाही की माझी मनस्थिती अशी विचित्र का बरं झालेली आहे. मी बोलून चालून राक्षस परंपरेतला आहे. मी आणखीन तुला 2 महिने देतो, तरी तू ऐकलं नाहीस. आता तुझा आहे का रावण काय म्हणतो सीतेला, जर तू ऐकलं नाहीस तर तुझे तुकडे तुकडे करून शिजवून नाश्ता म्हणून दुसऱ्या दिवशी खाऊन टाकेल. एका बाजूला तिच्याशी लग्न करायला निघालेला आहे सौंदर्यामुळं, आणि आता म्हणतोय तुला मारून तुकडे करून खाऊन टाकेल. रावणाच्या स्वभावात 2 टोक कशी बघा, अतिशय हिंसक अशा तऱ्हेचा. तरी सुद्धा सीता घाबरते त्याला, हे मुख्य महत्वाचं आहे. तरी धीटाईनं सीता रावणाशी बोलणं चालूच ठेवते. ती म्हणते हे सगळं तुझं पाप बोलतंय. त्याला म्हणते तू मला भेकड्यासारखे लबाडीने पळवून आणलेस, तुझ्यात रामाशी युद्ध करायची धमकच नाही. तुला राम शिक्षा देणार आहे. एखाद्या महाकाय हत्ती पुढं ससा असावा तसा तू रामापुढे आहेस. तुझी उपमा दिली काय, तो महाकाय हत्ती आहे आणि तू ससा आहेस. ह्या संवादात सगळे मला संवाद घालतात नाहीत. एका ठिकाणी ती त्याला म्हणती रामासमोर तू कोल्हा आहेस. रावणाला म्हणती कोल्हा म्हणती, कुत्रा म्हणती, ससा म्हणती. त्या रावणाला जो प्रचंड मोठा आहे, देवाला जरी जिंकले तर रावणाला सीता म्हणती. म्हणजे सीतेचं मोठेपण हे बघा आपल्याला लक्षात आलं पाहिजे. सीता म्हणजे नुसती घाबरट मुळमुळ रडण्याची नाहीये. शेवटी वाल्मिकी काय म्हणतात तुम्हाला सांगेल, तू कितीही डोळे वटावून माझ्याकडे बघितलेस. रावणाला म्हणते सीता तू किती डोळे माझ्याकडे बघितलेस तरी मला तुझी फारशी भीती वाटत नाही. माझे पती हे माझे दैवत आहे आणि ते तुझे प्राण घेतील हे फक्त लक्षात ठेव. त्या अवस्थेमध्ये सीता बोलते. रावण सीतेला सांगतो ठीक आहे 2 महिन्यांनी तुला 2 महिन्याची मुदत दिली. राक्षसनी असतात कडेला, त्यांना सांगतो तिला काही कमी पडू देऊ नका, तिची मागेल ते द्या. अन्न वस्त्र खाणं वगैरे सगळं दागिने ती मागेल ते द्या. तिला मात्र काही तुम्ही कोणी त्रास देऊ नका. पण 2 महिन्यांनी मी बघेलच काय करायचं ते. थांबायचे का, चालू दे. कंटाळा आलाय तुम्हाला, ठीक संपून. मग त्या राक्षसनी त्याला सांगतात सीतेला, अगं हा रावण केवढा मोठा आहे, तू वेडीस की काय, का नाही स्वीकार करत त्याचा. ब्रह्मदेवाचा मानस पुत्र पुलस्त्य, त्या पुलस्त्याचा मानस पुत्र विश्रवा, त्या विश्रवाचा मुलगा रावण, आणि त्याने देवाला तुरुंगात टाकलंय, देवावर ताबा मिळवलाय. तर त्याला तू काय हे करतीस, नाकारतीस का त्याला. हे आपण पुढे जाऊ. आणि मग रावण निघून जातो.
की कोणाचं ऐकत नाही, शेवटी लढायला लागतो, उभी राहते. त्या अशोकवनामध्ये झाड असतं बघ, त्याला धरून केस बघायला लागते, केस मोकळे सोडलेली, रडते ती. आणि त्या अवस्थेत तिला एक असा चेहरा दिसतो. त्या झाडाचं नाव आहे शिमशपा. त्या झाडाच्या एका फुटीमध्ये एक चेहरा दिसतो, पांढरे कपडे अगदी अंधुक दिसतात. एक चेहरा असतो, तो बघत असतो रावण काय करतोय, सीता काय वगैरे, हे त्याला माहित नसतं काय ते. तो असतो मारुती. सीता बसती आणि रावण नाम गेलाय म्हणलं की मारुती खाली उडी मारतो. आता एकदम कसं तिला विचारावं तू सीता आहेस का म्हणून. तिला काय, तिला पटेल का ते, तिला वाटेल रावणाचंच कोणते आले परत म्हणून. मग तो मारुती, म्हणजे मारुती चांगला डिप्लोमॅट कसा आहे बघा, त्याच्यावर वेगळा अभ्यास झाला पाहिजे. मारुती स्वतःशीच बोलून तो पुस्तक, तिच्याशी बोलच नाही. मग दशरथाचं मूळ जे कुळ आहे त्याचे कौतुक करायला लागतो, दशरथाचे कौतुक करायला लागतो, राम सीता स्वयंवराचे गोष्ट सांगायला लागतो. आणि मग सीतेला वाटतं हा कुठे वेगळा आहे बरं का, हा काही रावणाचा माणूस नाही. त्याला म्हणजे तू कोण आहेस, तरी तो आपला गुणगुणत राहतो. आणि मग थोडक्यात भेटू मी आता, आवडतो जरा. मारुती सांगतो की मी असाच आहे, रामाने मला पाठवलंय तुझा शोध घेण्याकरता. की म्हणजे राम सुरक्षित आहेत ना, इतका ऐकून राम प्रश्न विचारते सीता. हो म्हणा, राम लक्ष्मण सगळे सुरक्षित आहे. सुग्रीव म्हणून आहे तिथे वालीचा पराभव केला, मारलं त्याला, हे ते राज्यात झालेलं सुग्रीवाचं. आणि रामाने दशदिशा त्याला चैन पडत नाही, तुझा शोध घेण्याकरता पाठवलंय म्हणला आणि मला इकडे पाठवलंय. ठीक आहे, तिला बरं वाटतंय. तो म्हणला तुला मी घेऊन जाऊ का माझ्या खांद्यावर बसून, रामाकडे घेऊन जातो. तिथं पुन्हा बघा सीतेचे विचार कसे बघा. सीता म्हणली नाही, एक तर म्हणजे तू परपुरुष आहेस, मी रामाची बायको आहे, परपुरुषाला मी स्पर्श करणार, त्यामुळे तुझ्याबरोबर मी येणार नाही. दुसरं म्हणजे तू खांद्यावर घेऊन मला जायला लागलास की सगळे लंकेतले शत्रू तुझे एक होते, तुला सोडणार नाही ते, तुझ्याशी मारामारी करतील आणि म्हणून मी समुद्रात पडेल, म्हणून म्हटलं मी येणार नाही. आणि असं म्हणून मग सीता तिथंच राहते. पुन्हा ती आपली विचार करते, बरं वाटतं तिला की राम आहे, आपला पत्ता त्यांना लागलेला आहे, हा खूप आता केव्हा ते सुटका होईल. आणि मग ती मारुती जाऊन तिकडे रामाला सांगतो, पुढे राम वगैरे येतात सगळे, आणि शेवटचं सांगतो सगळं. आणि आपण थांबू मग. मग सीताला रावणाचा पराभव होतो, सीतेला आनंद होतो. विभीषणाला राम म्हणतो सीतेला घेऊन या, आता पराभव झाला रावणाचा, लंकेचा पराभव झाला, राक्षस मेले. मात्र राम सांगतो तिला स्वच्छ आंघोळ करायचं, वेणी घालायचा आणि न सुकणाऱ्या फुलांची वेणी असे शब्द आहेत वाल्मिकीचे, दागदागिने अंगावर घालायला सांग, कुंकू लावायला सांग आणि पालखीत बसून तिला घेऊन ये. पालखीत बसून विभीषण त्याला घेऊन येतो. रामासोबत पालखीची उतरली, पालखीतला सावकाश सीता उतरली आणि रामा शेजारी येऊन उभी राहती. राम त्रयस्थपणे बघतोय. आता बायको इतक्या वर्षीने आलेली आहे म्हणलं प्रेम दाखवावं चेहऱ्यात वगैरे अजिबात काही. राम आपला नुसता बघतोय. आता पुढं काय, राम म्हणतो शत्रूचा पराभव झालाय, मी क्षत्रिय आहे, माझं काम केलंय, तुला नेलं होतं रावणानं, मी नवरा म्हणून तुझं काम केलंय, तुला मुक्त केलंय. आता लोक काय म्हणजे त्याचा विचार कर, तू आता 10 दिशा कुठे जाऊ शकतीस, माझी परवानगी आहे तुला. म्हणजे ज्याच्याकरता आपण रडलो 2 वर्ष, तो नवरा आपल्याला असं बघतोय आता म्हणल्यावर ती लागती रडाय, धंदा सगळ्याला लागते. आणि पहिलंच वाक्य ती उच्चारती रामाला सगळं. ती म्हणते एखाद्या हलक्या समाजातल्या पुरुषांनी हलक्या समाजातल्या स्त्रीच्या चारित्र्य शंका घ्यावी, तशी तू माझ्या चारित्र्य शंका घेतोयस. आपल्या दोघांचं प्रेम आठव, आपण कसं राहिलो तो अयोध्येला, तुला काही खात्री नाही का माझ्या प्रेमाची, तुला कशी शंका येते, तुला फक्त शरीराबद्दल वाटते असं आहे, माझं मन तुला माहिती, माझं प्रेम माहिती, माझ्या भावना तुला माहिती आहे, तुला शंका फक्त ह्याची येते की. कधी राम काही बोलत नाही. मग सीता लक्ष्मण म्हणजे लक्ष्मणा इकडे, आता एकच मार्ग ह्याच्यावर आहे, ते म्हणजे बोलून जा, काय करायचं बोलून म्हणतात, त्या लाकडं घेऊन ये. लक्ष्मण लाकडं आणतो, रामाकडे बघतो पण भावाचं ऐकायला पाहिजे. लाकडं घेऊन येतो, ते रचतात शिका आणि मग सगळे देव अवतरतात.
ब्रह्मा विष्णू शंकर. आणि रामानं अरे राम काय आहे ते बोलत नाही तुला. सीता येते, रामाला प्रदक्षिणा घालती, नमस्कार करते, ब्राह्मणाला प्रदक्षिणा घालती, नमस्कार करते, अग्नी जवळ जाते, अग्नी देवतेची आराधना करते. ती म्हणती मी फक्त रामाचाच जर विचार केला असेल, रामाशी मी जर प्रामाणिक असेल तर तू माझा स्वीकार करू नकोस, मला सुरक्षित ठेव. सुरक्षित ठेवा शब्दच आहे. आणि अग्निदेव प्रकट होतात आणि सीतेला वरच्यावर झेलतात. आणि बाकी सगळे म्हणतात अरे रामा तू वेडा आहेस का, हे काय बोलतोस तू, तिचा स्वीकार कर. तुला माहित नाही का, तुला खात्री नाही का ती चारित्र्याशी, किती स्वच्छ मनाची, किती स्वच्छ चारित्र्याशी येते. तरी राम ते बोलत नाही. शेवटी मग तो म्हणतो देवदेवतांकडनं, देवदेवतांच्या माझ्याकडनं फार वेगळ्या अपेक्षा आहेत. मी सामान्य माणूस आहे, मी सामान्य माणूस आहे ही भूमिका राम कधी सोडत नाही. कृष्ण मात्र जन्मापासून देव म्हणून वागतोय बघा, पण राम मात्र सामान्य माणूस आहे. तो म्हणतो देवदेवता माझ्याकडनं काय काय अपेक्षा करतात, मी हे करावं ते करावं, आदर्श म्हणून वागावं. आता मला हे लोक काय म्हणतात की 2 वर्ष मला तुरुंगात इथं आहे, 1 वर्ष तुरुंगात इथे आहे, तर रावणाशी कसं वागली हे लोक विचारतील, मनामध्ये त्याची शंका येतील. मी उत्तर काय देऊ त्याचं. मला हे म्हणतील हा स्त्रीलंबट आहे, हा बायले आहे. हे शब्द आहेत, वाल्मिक शब्द आहेत, रामायण तुरुंगी घेते. म्हणून म्हटलं मी ते स्वीकार करत नाही. ते सगळे सांगतात असं काही अग्नी सांगतो शेवटी रामा असं नाहीये म्हटलं की शुद्ध आहे. आणि मग राम ते स्वीकार करतो. नंतर पुढे अयोध्येला जातात आणि शेवटचा प्रसंग तर क्लायमॅक्सच आहे, 2 मिनिटात संपवतो मी. सगळं राम सीता वगैरे राहतात, चांगलं राज्याभिषेक वगैरे होतो. आणि राम आपल्या लोकांना विचारतो, उत्तर एखादं रामाचं असतं. काय लोक आपले काय बोलतात आपल्याबद्दल, चांगलं बोलतात म्हणजे तो पूल बांधला, रावणाचा पराभव केला. नाही 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 म्हणते, जरा आपल्याबद्दल वाईट बोलणारे कोणतरी असेल ना. मग एक त्यांचा तो भद्र म्हणून असतो, तो हो आहेत 1-2 माणसं बोलतात. काय तुला सीतेच्या चारित्र्यावर शंका घेतात, वर्षभर राहिली तिथे, कशावर काय आहे. राम ताबडतोब निर्णय घेतो, लक्ष्मणाला सांगतो सीतेला कंसा नदीची काठी सोडून घे. त्याला आदर्श राजा व्हायचे, आदर्शत्वाचं कधी कधी सुटत नाही. मग स्वतःच्या बायको सोडून देणं हे दुर्लभ झालं. आदर्श राजा हे प्रस्थापित करायचं. मग लक्ष्मण जातो, ते रडणं बिडणं सगळं होतंय. सीतेला कळत नाही आपल्याला कशाला आणलंय ते. तेव्हा तरी ती म्हणती गरोदर असताना रामाला, मला डोळे असे लागते की आशीर्वाद देऊन राहावं, निसर्ग बघावा. मग लक्ष्मण म्हणतो तुला तर इथे आणलेलं आहे, म्हणजे मला थोडंच आहे ते राहतील. वाल्मिक ऋषींच्या आशीर्वादातली 4-5 माणसं तिसरं बघत असतात. ते वाल्मिकीला जाऊन सांगतात एक अतिशय सुंदर स्त्री आलेली बघा. वाल्मिक येतात, ते ओळखतात, की रात घेऊन जातात, पालनपोषण करतात, लवपुरुष मुलं होतात. तिकडं राम नंतर मग आपल्या राज्यकारभाराला लागतो आणि अश्वमेध यज्ञ सुरू करतो. प्रचंड प्रमाणात असतो, त्याचे वर्णन फार कमी आहे. आणि अश्वमेध यज्ञामध्ये नंतर मग ऋषीमुनी किती इतरही भारतामधनं अयोध्येमध्ये येतात. अयोध्या हे सर्वात श्रेष्ठ, चांगलं, श्रीमंत असं राजघराणं त्यावेळेस असते. ते सगळे येतात. वाल्मिकी लवकुशाला सांगतात, हे रामायण तुम्हाला शिकवलं ना, पाठकाला शिकवलं ना, हे तिथं म्हणायचं. रोज 20 सर्ग म्हणायचे. प्रत्येक सर्ग वेगळ्या वेगळ्या रागामध्ये आहे, एकसारखे सगळं नाही, कवितेप्रमाणे ते सगळे म्हणायचे. ते म्हणतात, ते करता करता रामाच्या कानावर गेले. राम त्यांना बोलवून घेतो. वाल्मिकी आधीच सांगतात तुम्हाला राम बोलवेल, त्याने काही दिलं तर घ्यायचं नाही, तुम्हाला मी फळं दिलीत ना तेवढीच घ्यायची. रोज 20 सर्ग फक्त म्हणायचे. राम तुम्हाला पैसे देईल, सोनं देईल, काही घ्यायचं नाही म्हणायचं. ह्याचा आम्हाला काय उपयोग आहे, आम्ही ऋषींची मुलं आहोत. तसंच झालं. 18 लाख सुवर्ण मुद्रा राम देतो लक्ष्मण लवकुशाला. ते म्हणतात ह्याचा काय आम्हाला उपयोग आहे, म्हणजे आश्रमात हे चालत नाही, म्हणजे ह्याचा काय उपयोग नाही. आणि आम्हाला लागणारी फळं दिलीच म्हणजे आमच्या ऋषींनी. आणि मग परत जातात. रामाला कळतं काय सगळं गोष्ट आहे. आणि मग वाल्मिकीला निरोप पाठवतो राम की सीता अजूनही चारित्र्याची खात्री देत असेल तर तिला घेऊन तुम्ही या. आणि मग वाल्मिकी म्हणतात ठीक आहे, घेऊन येतात. आणि सगळं पाहिल्यानंतर मग सीता तिला पुण्यात करू ती म्हणजे आयुष्यामध्ये माझ्या दुःखाशिवाय काय आहे, आता काय नको मला. ती सरळ सरळ पृथ्वी मातेला विनंती करते की माझ्यावर माझं जे रामाचं विलक्षण प्रेम आहे, मी पतिव्रता आहे आणि त्यामुळे तुम्हाला पोटात घ्या, माझं शेवट झाला बाद झाला. आणि मग तुम्ही टीव्ही सिरियलमध्ये पाहिल्याप्रमाणे पृथ्वीत वर असं सिंहासन येतं, नागाने पेरलेलं असतं, सुवर्ण अलंकाराने सजवलेलं असतं,
पृथ्वी माता सालंकृत बसलेली असती, ती सीतेचं अभिनंदन करते, सीतेला जवळ बोलवते आणि दोघी जमीनमध्ये लुप्त होतात आणि रामाला चक्क देतो. राम कसं राहतो, विलक्षण वाईट वाटतं त्याला. असा तो त्यावेळेला वाल्मिकी पुढे येतात, समजूत काढतात रामाची, आणि सीतेनं तिथं जाण्यापूर्वी रामाला बजावतात, अरे ती शुद्ध चारित्र्याची स्वीकार कर तू त्याचा, 4 लोकांच्या म्हणण्याप्रमाणे वागू नकोस. पण राम ऐकत नाही. ते म्हणलं, हे बघ, ती जर शुद्ध नसेल तर मी जी तपश्चर्या केली, मी जे सगळं मिळवलंय ते सगळं व्यर्थच आहे. मी पणात लावतो म्हणजे माझं ज्ञान, माझी तपश्चर्या ते सीते करतात. कोणी ऐकत नाही. सीता शेवटी संपून जाते. वाल्मिकी जातात आणि वाल्मिकी शेवटी फक्त एक संदेश देतात. आता म्हटलं मी रामायण लिहिणार आहे, त्यात रामाच्या चरित्राची सगळी माहिती लिहिणार आहेच, पण सीतेच्या चरित्राचा उल्लेख मुद्दाम करणार आहे, अशा करता की कितीही संकट जरी आली तरी तेजस्वी स्त्रीनं कसं तोंड द्यावं त्याला, याचं उत्तम उदाहरण म्हणजे सीता आहे. धन्यवाद. संपूर्ण रामायण आपल्या समोर उभं आहे. अयोध्येपासून अयोध्येपर्यंत आपण आलो. आपली अयोध्या आपल्याकडे आली आता. हे देखील आपल्या आधुनिक रामाचं हे एक रामायण. सगळ्यांना आनंद झालेला आहे. आपला राम पुन्हा आला, आपली सीता पुन्हा आलेली आहे. या सीतेचं सगळं चारित्र्य आज सरांनी आपल्या समोर उभं केलेलं आहे. पूर्वीपासूनच आपल्याकडे नारी शक्ती ही जी आहे ती प्रभावी राहिलेली आहे, आणि या नारी शक्तीने नरांना नारायण बनवले. आपण सगळेजण या ठिकाणी आलात. सगळ्या रामायणाचं आपण वेगवेगळ्या पद्धतीने पारायण करतो आहोत. 8 दिवसाचा हे उत्सव या ठिकाणी या पद्धतीने होतोय. आज सरांनी सगळं रामायण आपल्याला सांगितलं. धन्यवाद सर. आपण सगळ्यांनी शांतपणे हे सगळं ऐकून घेतलं, छान वाटलं. असा कार्यक्रम चालत राहू. आपण सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने हे सगळं आयोजित केलं, त्याबद्दल सगळ्या आयोजकांचं मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. तुम्हाला सर्वांचे आणि संयोजकांचे मुद्दाम आभार की तुम्ही 8 दिवस हे सगळं चालू ठेवता. त्याला किती कष्ट पडतात, किती त्रास होतो हे आम्ही कॉलेज विद्यापीठामध्ये ही वर्षभर आम्ही वर्षानुवर्ष ही कामं केली. म्हणून आम्हाला कल्पना आहे त्याची. मॅडम तुमच्या सहकार्याचा मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आरती आणि प्रसाद होऊन कार्यक्रमाची सांगता होईल.